महत्त्वाची अपडेट हाती येते। मध्य रेल्वेच्या बदलापूर स्टेशनवर मालगाडी बंद झाली आहे, ठप्प झाली आहे। कल्याणहून निघालेली ही मालगाडी होती कर्जतकडे वळवण्याऐवजी बदलापूरच्या होम प्लॅटफॉर्मच्या ट्रॅकवर ही आली आणि तिथे बंद पडली आहे। त्यामुळे आता कर्जत बदलापूर अप आणि डाऊन या दोन्ही बाजूची लोकल वाहतूक विस्कळीत झाली आहे। संध्याकाळी पुण्याकडे जाणाऱ्या आणि दक्षिणेकडे जाणाऱ्या अनेक लांब पल्ल्यांच्या गाड्यांवर याचा मोठा परिणाम होणार आहे, कारण ही संपूर्ण मालगाडी बाजूला काढण्यासाठी वेळ लागणार आहे। निनाद झारे आपले प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत आणखी माहिती देण्यासाठी। निनाद, नेमकं काय घडलंय? कविता, कल्याणहून कर्जतच्या दिशेने ही मालगाडी चाललेली होती आणि बदलापूरच्या प्लॅटफॉर्म नंबर 2 वरून ही मालगाडी पास होणं अपेक्षित होतं। मात्र बदलापूर रेल्वे स्थानक येण्यापूर्वी या मालगाडीला जो सिग्नल देण्यात आला त्यामुळे ही मालगाडी प्लॅटफॉर्म नंबर 2 ऐवजी बदलापूरचा होम प्लॅटफॉर्म असलेल्या प्लॅटफॉर्म नंबर 1च्या ट्रॅकवरती घुसली आणि त्यामुळे प्लॅटफॉर्म नंबर 1चा ट्रॅक असेल आणि 2चा ट्रॅक असेल, हे दोन्ही ट्रॅक जाम झालेले आहेत। त्यामुळे कल्याणहून कर्जतकडे जाणारी जी रेल्वे सेवा आहे ती सध्या पूर्णपणे बंद झालेली आहे। मागच्या काही वेळापासून ही रेल्वे सेवा बंद आहे आणि मालगाडीच्या इंजिनात सुद्धा या ठिकाणी तांत्रिक बिघाड झाल्याचं कळतंय। त्यामुळे ही मालगाडी जी आहे ती इथून हटवायला काही तासांचा अवधी लागू शकतो अशी माहिती तिथल्या प्रत्यक्षदर्शींनी दिलेली आहे। आणि अर्थातच पुण्याकडे जाणाऱ्या आता लांब पल्ल्याच्या संध्याकाळच्या गाड्या असतील किंवा कर्जतकडे जाणाऱ्या पीक अवर्स मधल्या लोकल असतील, या सगळ्यांना याचा मोठा फटका बसलेला आहे आणि घरी जायला निघालेले जे चाकरमानी आहेत त्यांनी रेल्वे रुळातून चालत जायला आता सुरुवात केलेली आहे आणि पीक अवर मध्येच असा रेल्वेचा खोळंबा झाल्यामुळे प्रवाशांना याचा मोठा त्रास होतोय। आता हा संपूर्ण प्रकार सिग्नल यंत्रणेतल्या बिघाडामुळे झाला की यामध्ये कोणती मानवी चूक आहे या संदर्भातली माहिती आपल्या समोर येईलच। तुर्तास धन्यवाद निनाद या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल।